आज आपण उपवासाचे सांडगे बनवणार आहोत. ह्याला जास्त वेळ पण लागत नाही आणि पटकन तयार होतात आणि तळल्यानंतर सुद्धा हे डबल फुलतात. तुम्ही बघू शकता आणि खायलाही एकदम कुरकुरीत असे लागतात. तर चला मग आता आपण सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला भिजवलेले तांदूळ आणि बटाटे घ्यायचे आहेत. इथं मी तांदूळ 1 वाटी भिजवलेले आहेत. ते रात्री भिजवलेले मी. आणि आपल्याला 1 बटाटा शिजलेला घ्यायचा आहे आणि 1 कच्चा बटाटा घेणार आहोत. तुम्ही इथं बटाट्याचं प्रमाण कमी जास्त करू शकता. फक्त आपल्याला शिजलेला बटाटा एकदम कमी वापरायचा आहे, नाहीतर ते सांडगे व्यवस्थित होत नाहीत. त्यासाठी आपण 1च बटाटा शिजलेला वापरणार आहोत आणि 1 बटाटा आपण कच्चा खिसून घेणार आहोत. आपल्याला हा लांब असा खिसून घ्यायचा आहे. मी तर हा बटाटा खिसून घेतलेला आहे आणि आपल्याला हा खीस 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. त्याचं पाणी एकदम असं स्वच्छ निघेपर्यंत आपल्याला हे धुवून घ्यायचं आहे. आता मी एका टोपात पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. ते उकळलं की आपण त्यामध्ये केलेला खीस घालून घेऊया आणि हा खीस आपल्याला 4 मिनिटासाठी उकळत्या पाण्यात ठेवायचा आहे. जास्त वेळ आपल्याला हा शिजवायचा नाही आहे. फक्त आपण 4 मिनिटासाठी हा ठेवणार आहोत. आता हा खीस झालेला आहे. थोडासा नरम, आपल्याला पूर्ण शिजवून घ्यायचा नाही आहे. थोडासा आपण नरम करून घेणार आहोत. हा आपण बटाटा कच्चाच वापरला तर थोडा काळा पडू शकतो. त्यासाठी आपण हा 3 ते 4 मिनिटासाठी उकळवून घेणार आहोत. आता आपला बटाटा तयार झालेला आहे. तर आपण आता हा काढून घेऊया आणि ह्याच्यातलं पाणी सगळं नितळवून घेऊया. इथं मी आता 1 बटाटा मीडियम साईजचा घेतलेला आहे शिजवून. तो आपण खिसून घेऊया. इथं आपल्याला शिजलेला बटाटा जास्त वापरायचा नाही आहे. आपण कच्च्या बटाट्याचा खीस करून जास्त वापरू शकतो, पण शिजलेला आपण जास्त नाही वापरायचा. तर मी इथं आता हा 1 बटाटा खिसून घेतलेला आहे. आता आपण ह्यामध्ये भिजवलेले तांदूळ घालून घेऊया. तुम्ही इथं तांदळाबरोबर मिरची वाटून घालू शकता किंवा मिरची पावडर, किंवा तुम्ही उपवासाला जे वापरता ते इथं तुम्ही घालू शकता. मी इथं फक्त मीठच वापरणार आहे. आता ह्यामध्येच आपण खिसलेला तो खीस घालून घेऊया आणि चवीनुसार ह्यामध्ये मीठ घालायचं आहे आणि हे एकदम आपण मिक्स करून घेऊया आणि ह्याचा एक गोळा तयार करून घेऊया. इथं मी गोळा तयार करून घेतलेला आहे. तर आता आपण सांडगे घालायला घेऊया. हे आपण हातानेच थोडे थोडे करून सांडगे सोडायचे आहेत. गोल करायचा नाही आहे, असंच आपण सोडणार आहोत थोडं थोडं करून. इथं तुम्ही सांडग्याचे आकार कमी जास्त करू शकता आणि असेच आपल्याला सगळे सांडगे करून घ्यायचे आहेत. आता इथं मी सगळे सांडगे करून घेतलेले आहेत. आपण आता हे 2 ते 3 दिवस चांगले सुकवून घेऊया. सुरुवातीचा दिवस आपण घरीच सुकवणार आहोत आणि दुसऱ्या दिवशी आपण उन्हामध्ये ठेवणार आहोत. इथं आता मी सांडगे एकदम सुकवून घेतलेले आहेत. हे सांडगे घरीसुद्धा सुकतात, पण ते जास्त दिवस राहत नाहीत. त्यासाठी आपल्याला 1 तासासाठी तरी ह्याला ऊन द्यायचं, म्हणजे हे सांडगे वर्षभर व्यवस्थित राहतात. आता आपण हे सांडगे तळून पण बघूया. तळल्यानंतर पण हे चांगले फुलतात.
आपण तेल गरम करून त्यामध्ये हे सांडगे घालून घेऊया. सांडगे बघू शकता टाकल्या लगेच हे फुलायला सुरुवात होतात आणि ह्याला जास्त वेळ भाजायलाही लागत नाही. 30 ते 40 सेकंदात आपले सांडगे तयार होतात. इथं बघा मी आणखी एकदा टाकलेले आहेत, तर ते सुद्धा लगेच तळून तयार होतात आणि हे डबल फुलले जातात सांडगे. आपल्याला हे जास्त वेळ तेलामध्ये ठेवायचे नाही आहेत. लगेच आपण हे काढून घेणार आहोत आणि आपले सांडगे आता तयार झालेले आहेत. तर तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा.